नमस्कार मित्रांनो, मी सागर अर्जुन नवत्रे आपले यशवंत डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की व्यवसायात येताना, व्यवसायात उतरताना तरुण कसा असावा, की त्याची काय कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असावी, त्याची विचारक्षमता काय असावी, त्याचं ध्येय काय असावं, त्यानं जिद्द कशी असावी किंवा त्याला कुठल्या कुठल्या गोष्टीला समोर ये लागेल, मी तुम्हाला सांगणार आहे। माझा विचार कसं वाटतं किंवा काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। सर्वप्रथम व्यवसायामध्ये येताना तरुण हा ध्येयवेडा असावा। ध्येयवेडा म्हणजे कसं, की मला ती करायचं आहे किंवा मला त्या गोष्टीमध्ये सक्सेस व्हायचं आहे, तर त्या गोष्टीसाठी मी काय करू, कुठला त्याग करू, मी किती त्याग करू शकतो, त्या गोष्टीसाठी वेळ झालं पाहिजे किंवा त्या ध्येयाकडे त्यानं सारखं लक्ष ठेवलं पाहिजे। मला नाही मग एक 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 मग तिथं जायचं आहे, मला टार्गेट करायचं, मला अचीव करायचं आहे, काही होऊ दे, काय पण होऊ दे, स्ट्रगल असू दे किंवा किती त्याग करायला लागला, काय झालं, घर सोडायला लागलं, तरी तिथपर्यंत जायचं आहे। तर व्यवसायाकडे उतरल्यामुळे निगेटिव्हिटी असते, नाती तुटत असते ते, किंवा काय वाटतं लोकांना, ते विषय वेगळा असतात। पण तरुणांना ध्येयवेडा असावं। आजपर्यंत जेही यशस्वी झाले ते सर्व ध्येयवेडे होते। जसं बाबा आजपर्यंत असा कोण आहे की ज्याच्याकडे ध्येय नव्हतं ती यशस्वी झाला। यशस्वी ती झाली जी ध्येयवेडी होती। आणि उतरायचं आहे, करायचं आहे, कधी करायचं, काय करायचं, बघू करू ही म्हणणारी कोण यात यशस्वी नाही ती। व्यवसायात कोणताही व्यवसाय असो, जसं आमचा डेअरी फार्म आहे, तुमचा कुठलाही व्यवसाय असू शकतो, व तुमचा भेळचा गाडा असू शकतो, तुमचं दुकान असू शकतं, तुम्ही व्यापारी असू शकता। पण त्या व्यापारामध्ये आपण काय करतोय, किती आपण त्यात स्वतः आपण ध्येयवान किती आहे, आपण त्यागी माणूस किती आहे, ह्या गोष्टी केल्या पाहिजे। त्यागी नसेल तर बनायला लागेल त्यागी, 100% आपण त्यागी बनाल, आपण ध्येयवेड बनाल तर व्यवसायात निश्चित आपण यशस्वी होऊ। नंतर विषय झाला तर व्यवसायात येताना तरुणाला व्यसन नसावं। व्यसन जसं बाबा कोणाला दारूचं असतं, कोणाला फिरायचं असतं, कोणाला काय वेगवेगळे व्यसनाचे वेगवेगळे प्रकार आहेत। पण तरुणानं जर व्यसन केलं, बाबा समजा आपण 200 धंदा करतो, दिवसात 1000 धंदा करतो, संध्याकाळी आपण 500 खर्च करतो, 300 आपण दारूवर उडवतो, गुटख्यावर उडवतो, तंबाखू उडवतो, फिरण्यासाठी उडवतो, मग व्यवसाय तरुण यशस्वी कसा होईल? त्यासाठी व्यवसायात येताना तरुणांना निर्व्यसनी असणं आवश्यक आहे। निर्व्यसनी असल्यामुळे आपल्या घरात एकता, जसं बाबा कोणाचं लग्न झालेलं असेल, कोणाचं कुटुंब असेल, दारू पिऊन येणं, भांडणं करणं घरात, यामुळं किती आपलं घर किती चांगलं चालेल किंवा आपण किती त्यात यशस्वी होऊ, ह्या साधं सोपं उदाहरण आहे। आपल्यावर विचार केला किंवा आपल्या जे घरात होता, जसं की कोणाचा फादर ड्रिंक करत असेल, वडील दारू पित असतील, भाऊ दारू पित असेल, त्यांनी काहीतरी विचार करायचा की बाबा ह्या माणसांमुळे मला किती त्रास होतोय, किंवा भावामुळे किती त्रास होतोय, वडिलांमुळे मला काय त्रास झाला, की ह्यामुळे कुटुंबात किती वाटलं झालं। साहजिक आहे बाबा, दारू पिऊन येणार, घरात भांडण होणार, घरात भांडण झालं निगेटिव्हिटी येणार, घरात विचार एक नाही तर होणार, व्यवसायाकडे दुर्लक्ष होणार, व्यवसाय ढासळणार। तुमचा केलेला प्लॅन, तुम्ही किती जरी भांडवल लावलं असेल किंवा तुम्हाला किती बॅक सपोर्ट जरी असला आणि तुम्ही व्यसनी जरी असाल व्यवसायात, तर तुमचा व्यवसाय कधी यशस्वी होणार नाही। आमच्या घरामध्ये जसं की बाबा मी आहे, भाव आहे, व्यवसायात काय विषयच नाही, व्यसन हा आमच्या घरात विषय नसल्यामुळं माहीत आहे की थोडं कमी चाललं, लो चाललं, नवीन सुरुवात आहे, खालून वर जायचं आहे, एकदम टॉपला जायचं आहे, सुरुवात झिरोपासून हिरो म्हणते ती संकल्पना आहे मनात घेऊन व्यवसायात उतरलेलो आहे। त्यामुळं आम्हाला निर्व्यसनी राहायचं। तसंच मी तुम्हाला सांगतो, व्यवसाय येणार आहे तुम्ही, तर तुम्हीही निर्व्यसनीच असावं। निर्व्यसनी व्यवसायच नाही, व्यवसाय करू नका, काम करा, कष्ट करा, रोजंदारी करा, कंपनीत काम करा, नोकरी करा, पण निर्व्यसनी तुम्हाला राहायला लागेल। निर्व्यसनी असाल तर तुमचं घर, तुमचं ध्येय, तुमचा व्यवसाय नक्की यशस्वी मार्गापर्यंत जाऊ शकतो। चांगल्या व्यवसायासाठी आपण ध्येयवेड पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे, तसंच आपली विचारक्षमता उच्च पाहिजे। ते विचारक्षमता उच्च म्हणजे कसं, किंवा मी हे करतोय, ह्याच्यातनं मी काय करेन, किंवा दूरदृष्टी आपली पाहिजे। व्यवसाय चालू केलाय, व्यवसाय पुढं कसा घेऊन जाईल, व्यवसायात मला काय अडचणी येतील, किंवा 2000 म्हणजे जसं ह्यावर 2024 आहे, 2025ला माझा व्यवसाय कुठल्या टप्प्यावर पाहिजे, की 2025ला माझं काय अचिव्हमेंट पाहिजे, की मला भविष्यात मला रिस्क आली, बाबा माझं नुकसान झालं तर मी कसं ती भरून काढेन। तशी उच्च विचारक्षमता, दूरदृष्टी, ह्या गोष्टी जर व्यवसायात असतील तर नक्की काय अडचण येत नाही। की बाबा चालू केलाय, पण तुम्हाला माहित आहे की ह्या वर्षी मला हे टार्गेट आहे, तुमचा विचार चांगला आहे ना, तुमची विचारक्षमता चांगली आहे, ह्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे। जसं की बाबा मला माहित आहे बाबा मोठं भांडवल लावलंय मी, जसं बाबा 20-25 लाख आमच्या व्यवसायात लागलेलं भांडवल आहे, तरी पण बाबा आम्ही तर रिस्क घेतलेलं आहे,
पण त्या गोष्टीची आम्ही विचारक्षमता काय ठेवली की त्या गोष्टीचं नुकसान झालं, रिस्क आली, तोटा आला, तरी मी डासळलो, पडलो, नुकसान झालं तर मी कुठपर्यंत येईल. आणि आपण अगोदर प्री प्लॅन मध्ये पाहिजे आपल्या की आपण जरी नुकसान जरी झालं किंवा काय जरी झालं तर मी कुठं असेन, किंवा ह्या बिझनेसला लागून मी दुसरा बिझनेस करेन का, माझा विचार काय आहे, बाबा मला काय करायचं आहे, मला सोबत कोणाच्या घ्यायचं आहे, कोणाला जायचं आहे सोबत घेऊन, हे सगळं आपल्या डोक्यातून 24 तास जेव्हा बघेल तेव्हा आपल्याला ते विचार, गोंगटलेले विचार जरी समाजाला जरी वाटले बाबा विचारात गोंगटलाय किंवा काय झालंय ते वाटू द्या, पण तुमचं विचार हे नेहमी उच्च पाहिजे की पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह जे म्हणते ना तसं पाहिजे की बाबा मला होणार आहे, मी विचार करतोय, मी साध्य करणार आहे, टार्गेट माझा आहे, मी टार्गेट अचीव्ह करणार आहे, ही आपला 100% कॉन्फिडन्स आपल्यावर पाहिजे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा. की तरुण कसा असावा, आत्मविश्वासू, उच्च विचारक्षमता, निर्व्यसनी, या बाबी तुम्हाला कशा वाटते किंवा ही गोष्टी तुम्हाला, हे फॅक्ट तुम्हाला योग्य वाटते ते का, की तुम्ही नक्की सांगा. व आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. राम राम.